हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. आणि आज आहे वास्तुशांतीची पूजा, त्यामुळे आम्ही सकाळी सगळे लवकर उठलेलो आहे आणि आजचा व्लॉग खूप एक्सायटिंग होणार आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या आनंदावरून. आज खूप पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि खूप मजा मस्ती होणार आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग. तर ही आहे माझी आजी आणि ही आहे माझ्या मावशीची मुलगी, ही आहे माझी मावशी आणि हा आहे माझा मावशीचा मुलगा, जो ध्रुव ताऱ्यासारखा कधीतरी उगवत असतो आमच्या फॅमिलीमध्ये. आणि ही माझी मामी आहे. त्यानंतर ही मावशीची मोठी मुलगी आहे, ह्या मामी आहेत आणि ही मावशीची लहान मुलगी आहे. आणि हे सगळे बच्चा परिवार आहे आणि खूप सारी गँग अजून बाकी आहे. गँग आहे आमची, बघू शकता. अजून गँग येते. मोठी बहीण आहे ही, माझी त्याच्यापेक्षा छोटी बहीण आहे. मामी आहेत, ही माझी काकू, ही आत्या, ही आत्याची मुलगी, ही नानी, ह्या वहिनी, मोठ्या वहिनी, हा आदित्य, हे भाभी आहे. मी 4 दिवस आहे. उत्तर कर्मणी उत्तरावी वस्तू उत्तर हा क्रिया शुभा शोभना संपदा तिथे करणा मुहूर्त नक्षत्र लग्नादी बांधू देवता पुन्हा पात्र तिकडे घ्या तिथे करणा मुहूर्त. आणि ही आहे माझी रिअल सिस्टर, जिचं नाव आहे संयुक्ता दीदी. आणि माझ्या आईनंतर माझं जे कोणी असेल ती माझी दीदी आहे. तिकडे बसायला सांगायचे त्यांना कोणी हलवू शकतं का? खरंच सांगा आता. कोण म्हणजे झाडावर चढवणं कसं राहतं आणि हा आहे माझ्या मोठ्या काकांचा मुलगा, जो सर्व वहिनींना आठवणीने फोन करत असतो. हा माझा भाऊ आहे टीजे. हा माझा मोठा फॉलोवर आहे आणि फॅन आहे. हा माझा भाऊ आहे आणि तो बघा सांगतो आपल्या ब्लॉगिंग बद्दल. आपल्याला खूप छान ब्लॉगिंग आहे. कीप इट अप, ऑल दी बेस्ट. आणि खूप चांगलं ब्लॉगिंग करते आणि काय सांगतो इतना ही लर्न किया था इसने 4-5 सेंटेन्स. आणि हे आहे फ्लॅटचं पार्किंग. इथे बसण्याची व्यवस्था केली होती, जेणेकरून जेवताना सर्वांना व्यवस्थित बसता येईल. क्षेत्रपालाय नमावयामि स्थापयामि. बरोबर 2 पाया त्याच्यावर पाणी सोडा. ओम द्वार देवताभ्यो नमो नमः. इथे वास्तुपूजन सुरू होतं आणि आई पप्पा खरंच खूप छान दिसत होते, खूप आनंदी होते ते. आणि शुभम पण खूप आनंदी होता, कारण बाकी जरी सगळी मेहनत शुभमने केली होती तरीसुद्धा पप्पा रोज इथे येत होते, 6 मजले चढत होते आणि सगळं त्या कामगारांकडे लक्ष देत होते. आणि आईचं तर प्रश्नच नाही, आई तर आमच्या घरातला लाईटच आहे. मी तिला प्रकाश म्हणते, तू आमच्या घरातला प्रकाश आहे, तू नसली तर काहीच नाही आहे. आणि कसं आहे ना, आपण किती लॅविश घर बांधलं किंवा आपण खूप त्याच्यामध्ये सोयीसुविधा केल्या, पण जर आपल्याच जवळची माणसं जर तिथे नसतील ना, त्या कार्यक्रमाला उपस्थित नसतील ना, तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि इथे आई पप्पांच्या इतक्या वर्षाच्या स्वभावामुळे म्हणा किंवा त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे म्हणा, इथे सगळे आले होते. म्हणजे अगदी पप्पांचे लहानपणीचे मित्रसुद्धा आले होते. इतका आनंद होत होता ना त्यांना. आम्हाला बघूनही खूप आनंद होत होता की यांचे मुलं किती मोठे झाले आणि खूप खूप मजा आली खरंच. लग्नाला किती वर्ष झाले? 35 वर्ष झाली. 35 वर्षांतर परत तो योग आलेला आहे. माप ओलांडायचा आहे. त्या टायमाला तुम्ही जसं एकदम तावत माप ओलांड होतं, तसंच आता तुम्ही तावत परत माप ओलांडा. फक्त उडवला काही इकडं लोक बसलेले. नाहीतर त्या टायमाला कसं नवीन होता, आता हे माझंच घर आहे, मला कोण अडवणार आहे. ठीक आहे, कलश घ्या. 2 बोट. तदेव लग्नं ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. चला सगळं घर दाखवून आणा कलशाला. विद्याबलं दैवबलं तदेव मध्ये घेऊन जा. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते युगे स्मरामि. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम ध्वज मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनहरि देव शांतिरंतरिक्षगुं शांति पृथिवी शांति रापा शांति रोकदया शांति वनस्पतया शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वगुं शांति शांतिरेव शांति सामा शांति यतो यथा तमि हति तदना अभयं गुरुना गुरुप्रजाभ्यो महेन्द्रा प्रचोदयात्. आणि अशा पद्धतीने त्या पंडितजींनी आम्हाला
कलश घेऊन पूर्ण घरात फिरायला लावलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कलशाला तुमचं पूर्ण घर दाखवून आणा आणि त्याप्रमाणे आम्ही रेलगाडी करत पूर्ण घर त्या कलशाला दाखवलं होतं. आणि इथे माझा भाऊ वगैरे आम्ही हसत होतो की काय यार हे कसं असतं, कारण काहींना ना माझ्या बाबांना जास्त विश्वास नाही ह्या गोष्टींवर, आईमुळे ते ह्या गोष्टी करतात. आणि इथे आईने सुपाची आणि चुलीची पूजा करून घेतली आहे, तसेच बालाजी भगवानची पूजा करून घेतलेली आहे. आणि बस इथे पूजा आमची संपन्न झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. थोडा उशिरा आला पण आला. आणि ह्या आहेत माझ्या लहान मामी आणि अजून माझे 2 मामा आहेत, पण ते म्हणजे एक मामा बाहेरगावी गेला होता आणि एक मामा होता पण तो बाकीच्या कामांमध्येच बिझी होता. आणि ह्या घराच्या शिफ्टिंगमध्ये माझ्या त्या दोन्ही मामांचं आम्हाला खूप 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 सहकार्य लाभलेलं आहे, कारण त्यांच्याशिवाय ही शिफ्टिंग होऊच शकली नसती. थँक्यू मामा, थँक्यू सो मच. इथे पंडितजी सर्वांना कथा सांगत होते आणि सगळे ती शांतपणे ऐकत होते. त्यानंतर दिदींनी सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं, त्यांचा नमस्कार केला सर्वांचा. आणि हा बघा ध्रुव तारा जो मला विनाकारणच लूक देतो. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पूर्ती. जय देव रत्नागजित पौराजित गौरी कुमरा चंदनाची ओटे. इथे शुभमलाही बोलून घेतलं आरती करायला, कारण खरं सांगू काय, हे जे घर आहे ना ते सगळं शुभमचीच मेहनत आहे. त्याची खूप इच्छा होती की मला आई पप्पांना घर घेऊन द्यायचं आहे मोठं दुसरं, आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण केली आहे त्यांची. आणि आम्हाला सर्वांनाच खूप प्राऊड आहे शुभम तुझ्यावर की इतक्या कमी वयामध्ये तू खरंच खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आहेत. आणि इथे पप्पांचे काही ऑफिसचे तर काही अगदी लहानपणीचे मित्र आलेले होते, जे पप्पांना आहेर वगैरे करत होते आणि जुन्या गोष्टीबद्दल चर्चा सुरू होती, सगळी प्रोसेसही सुरू होती. आणि इथे ना हे जे काका दिसत आहेत ना चष्म्यावाले, हे काका पप्पांचे अगदी जवळचे आणि एकदम लहानपणीचे मित्र आहे. म्हणजे जेव्हाही काका घरी यायचे ना तेव्हा काका कधीच पप्पांना आवाज देत नव्हते, डायरेक्ट शिव्या द्यायला सुरू करत होते. म्हणजे अशी मैत्री पाहिजे, आणि ह्या काळामध्ये खरंच अशी मैत्री बघायला भेटत नाही. आणि इथे बघा काकाचं आणि मुलाचं किती प्रेम होतं चाललं आहे. आणि हे सगळं प्रेम होतं आयफोनसाठी, कारण की आमच्या पिल्लूला पाहिजे होता आयफोन, आणि काका त्याला देत होते आणि दाखवतही होते. आणि हे आहेत शुभमच्या फ्रेंडचे मम्मी पप्पा जे आलेले होते, आणि ह्या मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी आहेत. गिफ्ट देतोय पण आई म्हणते नको मला, तू घे. खूप जड झालंय तुला. नाही काकू, खूप सारे गिफ्ट झाले वाटते हिला. कैलास पर्वतावर पार्वतीचा वास. कैलास रावाचं नाव घेते घरभर कळस पूजेच्या दिवशी खास. वा वा वा, छान छान छान. पप्पा नाव घ्या. मी सांगू का, माझ्या आयुष्यात ज्या ज्या कल्पना मी पाहिलं अरे ती बापरे. साकार करण्याची जी प्रेरणा होती तुझं नाव आहे कल्पना. वा 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 वा. आणि इथे माझे चुलत भाऊ वगैरे सगळे पप्पांना चिडवत होते की काका ही प्रेरणा कोण आहे आधी ते सांगा. आणि पप्पा बिचारे लाजले. पप्पा म्हणजे मला माफ करा, तुम्ही काही अर्थ काढा, माझं म्हणणं तसं नव्हतं. आणि इथे माझ्या लहान मामा मामींनी आई पप्पांना आहेर केलेला आहे. त्यानंतर माझा हा मावस भाऊ आहे, त्यांनीसुद्धा आई पप्पांसाठी गिफ्ट आणलं आणि तो इतक्या दुरून आला. ही माझी मावशीची मुलगी आहे आणि तिनेसुद्धा पप्पांना गिफ्ट दिलं आहे, आहेर केलेला आहे. आणि माझ्या मावशीच्या ह्या दोन्ही मुली आल्या होत्या आणि त्या खूप जवळच्या आहे माझ्या.
त्याच्यानंतर इथे ही जी आहे साची आणि ही अनन्या आहे, जी ब्ल्यू कुर्त्यामध्ये आहे ती अनन्या आहे. तिने तिच्या काकासाठी छान एक पेंटिंग ड्रॉ केली होती आणि खूप सुंदर तिने पेंटिंग ड्रॉ केलेली होती. अनन्याला जेव्हा लहान होती तेव्हा खूप हट्टी होती आणि खूप जास्त मस्तीखोर होती, पण आता ती इतकी समजदार आणि इतकी अशी म्हणजे खूप मोठी झाल्यासारखी आम्हाला वाटते, कारण घरातली पहिली मुलगी होती ती आणि खूप क्यूटही होती. पण आता अनन्या खूप मोठी झाली आणि खूप समजदार झाली आणि तिने तिच्या काकासाठी खूप छान गिफ्ट आणलेलं आहे आणि या क्यूटच्या तिन्ही बेबी गर्ल मस्त काकाजवळ बसलेल्या आहेत आणि खरंच किती सुंदर गिफ्ट आणलं आहे. तिच्या कल्पनेच्या मानाने तिने खरंच खूप छान गिफ्ट करून दिले आणि थँक्यू सो मच अनन्या. ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि ती जवळच राहते तिथून, पण कधीच ती कार्यक्रमाशिवाय येत नाही. आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे. तिने सुद्धा आई पप्पांना आहेर केला आणि ती खूप शांत आहे आणि खूप हसरी आहे. ती नेहमी हसत असते आणि तुला निरोप आहे माझा की जेव्हा पण माहूरला येशील तेव्हा तू माझ्याकडे आली पाहिजे आता, नाहीतर यानंतर कट्टी. आणि इथे माझ्या दीदी जिजू हे मस्त मम्मी पप्पाला आहेर करतायत दोघंजणं. आणि ह्यावेळेस ना काय माहिती का, पण मला माझ्या लूकपेक्षा ना माझ्या दीदीचा लूक खूप आवडला. ती ह्यावेळेस खूप क्यूट दिसत होती आणि खूप मस्त दिसत होती. आफ्टर ऑल तिचं आवरून मी दिलं होतं पण नाही, ती नॅचरलच खूप सुंदर आहे दिसायला. तिला कुठलाच मेकअप वगैरे करण्याची गरज नाही पडत. हे मीच तिला पकडून करून देत असते की नाही तू असं कर तसं कर. ती नॅचरलच खूप छान आहे. आणि हा आहे तिचा मुलगा प्रत्युष, तो पण मम्मासारखाच एक क्यूट. आणि तिला सगळे म्हणत असतात की तू संतूर मम्मा आहे असं. आणि माझ्या जिजूंचा तर काही प्रश्नच नाही, ते तर हँडसम आहे पहिल्यापासून तर असं दोघांची जोडी खरंच खूप छान आहे आणि नजर ना लगे असंच म्हणेल मी तर इथे. आणि इथे त्यांनी शुभमला पण छान एक गिफ्ट दिलेलं आहे आणि इथे जिजू प्रत्युषला म्हणत होते की तू मामाला एक टीका लाव म्हणून, पण नाही, तो खूप थकलेला होता. कारण कसं आहे ना, आम्ही गप्पा मारायचो ना आदल्या दिवशी 3-4 वाजेपर्यंत, तर तोही बसून राहायचा आणि तो पण कसं जाग झोप व्हायची त्याची, तर तो ऑलरेडी खूप डिस्टर्ब होता आणि दिवसभर ही कलकल वगैरे, तर तो परेशान झाला होता. त्यामुळे त्याला काहीच करण्यात इंटरेस्ट नव्हता. आणि त्यानंतर आम्ही दीदी जिजूनंतर आम्ही आहेर केला आहे आई पप्पाला आणि आम्ही आईला साडी वगैरे दिली, पप्पांना ड्रेस दिलेले आहेत आणि एक वस्तू दिलेली आहे. ती कुठली ते आईच तुम्हाला नंतर दाखवेल किंवा मी तुम्हाला नंतर कधी दाखवेल. आणि खूप छान वाटत होतं, खूप छान कार्यक्रम झाला होता दिवसभर आणि त्यांचं जे काही स्वप्न होतं ते मुलांनी पूर्ण केलेलं. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आम्हाला दिसत होता. आणि इथे मी पप्पांना म्हणत होते की खूप की इतक्या लहान वयात मुलांनी तुमची इच्छा पूर्ण केली आणि बस त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या सर्वांसोबत. आणि कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला. सासूबाई पण बसल्या, बहिणी तर पा आणि माम्या पा. अच्छा, आणि नाही व्हिडिओ युट्यूबवर टाकतोय. जेवा मस्त पोटभर जेवा सर्वांनी. पाहिले का सगळे पोरं, घरचा कार्यक्रम आहे, स्वतः ताटल्या घेऊन पहिले तयार आहे. सगळ्यात पहिली हे जावई तर पा आकाशराव, लाजले आकाशराव. त्यानंतर इथे आई पप्पांनी दीदी आणि जिजूला आहेर केला, त्यांना ड्रेस वगैरे दिला. आणि दीदीनी जी साडी इथे घातलेली आहे ना, ती पप्पांनी 2-3 महिने आधीच आम्हाला घेऊन दिली होती. त्यानंतर आई पप्पांनी आम्हाला आहेर केला आणि आम्हाला ड्रेस साडी वगैरे दिली. ही साडीसुद्धा टोपी घालाय अन्न, ते म्हणतात टोपी घालणे इतके सोपे नाहीये. आणि मग काय, फायनली प्रत्युषने आक्रमण केलं आहे सगळ्या गिफ्ट्सवर. त्याचं म्हणणं होतं की आई आणि आजोबाला सगळे गिफ्ट देत आहे, मला कोणीच गिफ्ट नाही दिलं. मग जिजू बोलले की नाही अरे, हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे सगळ्यात मोठं. मग त्यांनी ते खोललं आणि ते खोलल्यानंतर त्यांनी बघितलं की हे तर मोठ्यांसाठीचं गिफ्ट आहे, हे माझ्यासाठी नाही आहे. मग पुन्हा त्याचा मूड ऑफ झाला आणि आम्ही असं तसं करून त्याला कसं तरी मनवलं, पण काही हा पठ्य ऐकत नव्हता. आजकालचे मुलं खूप हुशार आहे. मग आम्ही त्याला थोडा वेळ बाहेर घेऊन गेलो. आम्हीही खूप थकलेलो होतो, त्यामुळे आम्हाला प्यायचा होता चहा, म्हणून आम्ही अमृततुल्य शोधत गेलो होतो. पण आम्हाला तिथे भेटलं कॅफे, मग आम्ही तिथेच थांबलो. आणि मग काय, प्रत्युषनी जे मेनू कार्ड हातात घेतला आणि एक गोष्ट ऑर्डर करायला लागला आणि मस्त सांगत होता तो की मला कोल्ड कॉफी घ्यायची, मला शेक घ्यायचा. आणि हे बघा, दुःखी आत्मा वगैरे नाही, पण तो खूप थकलेला होता. आणि मी बघा इथे नाईट सूट घालून एवढ्या मोठ्या बांगड्या वगैरे, कारण खूप कंटाळा आला होता आम्हाला, काही चेंज करावं वाटत नव्हतं. बस
चहा पिऊन आराम करावा असं वाटत होतं. आणि मग आम्ही फायनली ऑर्डर केल्या 2-3 गोष्टी. म्हणजे 2-3 गोष्टी म्हणजे खरं तर दीदीलाच भूक लागली होती म्हणून दीदीने तिच्यासाठी सँडविच ऑर्डर केलं. आणि मी युजली तर मी ग्रीन टी पिते, पण मी म्हटलं की खूप अपचनसारखं वाटत होतं म्हणून मी म्हटलं की आपण लेमन टी घेऊया. म्हणून मी लेमन टी घेतला आणि शुभमने आणि जीजूंनी आणि दीदीनी कोल्ड कॉफी घेतली, नाही सॉरी हॉट कॉफी घेतली त्या दोघांनी. आणि फायनली सँडविचवर आक्रमण केलेलं आहे प्रत्युषनी. आणि बघा इतकं गरम असूनही हा पठ्ठा कसं खातोय. आणि कसं तरी ते सँडविच संपलं. त्याच्यावर आक्रमण करून झाल्यानंतर मी घेतला लेमन टी आणि बस मजा घेत होतो आम्ही शुभमची खूप. आणि खूप हसलो ॲक्च्युली. आणि आता बघा प्रत्युष त्याचा शेक, चॉकलेट शेक कसा पितो. त्याने जो स्ट्रॉ तोंडाला लावला आहे तो पूर्ण संपेपर्यंत हे बाहेर बघा. काढलाच नाही. घरी स्वयंपाक होता, पोटभर जेवण झालेलं आहे, पण या मुलीनी दुसऱ्यांदा सँडविच बोलवलं आहे खाण्यासाठी. म्हणजे बघा हिच्या तब्येतीकडे पाहून कोणीच म्हणणार नाही ही इतकी खाते म्हणून. आम्ही सगळ्यांनी गुपचूप प्रामाणिकपणे एक एक चहा पिला आणि हिनी दुसऱ्यांदा ही प्लेट बोलवली सँडविच. आणि घरी हिला बरं नव्हतं, सकाळपासून हिला बरं वाटत नव्हतं. बघा सगळे उठलोय आणि अजून सँडविच खाते. बघा हे बघा आम्ही सगळे चाललोय. हे बघा ये काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं आणि खूप थकलो होतो. इतकं थकलो होतो ना की लाईट लावून शूट करायची सुद्धा इच्छा नव्हती म्हणून मी लाईट नाही लावला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय बाय.